जिल्हा कौशल्य व उद्योजकता विभागातर्फे ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। युवकांना या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे। सध्या शासनही विविध कामांसाठी ड्रोनचा उपयोग करीत असल्याने ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे, असे मत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी व्यक्त केले। भातकुली येथे स्वराज फाउंडेशनच्या वतीने ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारसकर, तहसीलदार अजित कुमार येडे, तालुका कृषी अधिकारी भोसले, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी बोरेकर आदी उपस्थित होते। गेल्या काळात स्वामित्व योजनेत गावातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी ड्रोनचा उपयोग करण्यात आला। पोलीस, रेल्वे, वीज पुरवठा आदी क्षेत्रात ड्रोनचा सक्षमपणे उपयोग करण्यात येत आहे। सर्व घटकांसाठी मोफत असलेले प्रशिक्षण घेऊन युवकांनी कृषी विभागातर्फे असलेल्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले। भातकुली तालुक्यामध्ये स्वराज एज्युकेशन सेंटर संस्थेतर्फे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये उपयुक्त किसान ड्रोन ऑपरेटर अभ्यासक्रमासाठी 90 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे। यात 52 महिलांचा सहभाग आहे। या प्रशिक्षणात जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींना सदर योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे। सुरुवातीला किसान ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले। संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ड्रोनच्या जनजागृतीबाबत पथनाट्य सादर केले। सहाय्यक आयुक्त प्रांजली बारसकर यांनी प्रास्ताविक केले, तर प्रशिक्षणार्थी जयश्री खडसे यांनी मनोगत व्यक्त केले। संप्रदा डाखरे यांनी सूत्रसंचालन केले, तर धनंजय डाखरे यांनी आभार मानले। आत्मा मार्फत गट आहे, त्यांना सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून डेमो देण्यात आलेला आहे आणि कृषी विभागाची आता एक स्कीम सुद्धा सुरू होत आहे। त्या स्कीमच्या माध्यमातून ग्रामीण भागात ड्रोन दिला जाणार आहे। आता जसं प्रशिक्षण दिलं जात आहे तसं आता पुढे जाऊन ड्रोन सुद्धा दिला जाणार आहे। तर ऑब्व्हियसली सुरुवातीला जे गावात गट असतात, महिलांचे गट असतात किंवा आत्माचे गट आहे, ते त्यांना पहिले प्रथम टप्प्यामध्ये दिलं जाणार आहे। तर जेव्हा ते आता स्कीम सुरू होणारच आहे, ते जेव्हा ते स्कीम सुरू झाली तेव्हा तुम्ही जे या लोकांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे या स्कीममध्ये, तुमचा सर्वात मोठा रोल राहणार आहे की जे पहिलं ते स्कीमचे संदर्भात तुम्ही माहिती द्या गावात की हे खूप चांगली स्कीम आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।